गुड आफ्टरनून. नाव सांगता परिचय करून द्या. सर, मी कॉम्पोस्ट किशोर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझं 10वीचं शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय किशोर येथे झालं. माझं 12वीचं शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय किशोर येथे झालं. मी BSc केमिस्ट्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इथून पूर्ण केलं. आता महात्मा ज्योतिबा फुले यांना तुम्ही कोणत्या कसं बघतात? महात्मा ज्योतिबा फुले स्त्री समाजसुधारक होते सर, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले सर्वप्रथम. त्याच्यामुळे महात्मा फुले शेतकऱ्यांविरुद्ध शेतकऱ्यांसाठी लढणारे पहिले नेते होते सर. त्यांचं पुस्तक कोणतं आहे? शेतकऱ्यांचा असो गुलामगिरी. बरं, काय वाचले का तुम्ही शेतकऱ्यांचं असो? वाचलेलं नाही सर, पण त्याच्यामध्ये जे सांगितलं ते बऱ्यापैकी माहिती आहे. काय माहिती आहे तुम्हाला? शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये त्यांनी असं सांगितलेलं की शेतकऱ्यांवर जे अन्याय होता, सावकार जे अन्याय करतात, त्याच्यानंतर आपले सरकारकडून जे अन्याय होता, तत्कालीन सरकार जे होते इंग्रज सरकार, ते प्रश्नांना वाचापूर्वी होते सर. बरं, आतापर्यंत तुमचं कशात खुल्या प्रवर्गात आहे? किती कट ऑफपेक्षा किती लीड आहे तुमचं? कट ऑफपेक्षा 15 मार्कची लीड सर. 15. अजून कुठं काही निवड तुमची? मी तलाठी पदावर निवड झालेली सध्या वर्धा जिल्ह्यामध्ये. तलाठी वर्धा. मग त्या सिलेक्शन झाल्यावर तुम्ही PSI काय करता? तलाठीला जॉईनिंग व्हायला पाहिजे. एक PSIचं पद रिक्त झालं असतं दुसऱ्यांसाठी. सर, PSI घेऊन तलाठीचं पद रिक्त करायचं दुसऱ्यांसाठी. अच्छा, ओके, व्हेरी गुड. मग तुम्हाला तलाठी हे पद PSI पेक्षा कमी लेखतात का तुम्ही, असं म्हणायचं आहे का? नाही, तसं नाही सर. मागच्या 3-4 वर्षापासून मी ज्या परीक्षेची तयारी केली ती PSIच आहे. आणि अजून पण माझ्याकडे बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी होत्या की दुसऱ्या परीक्षा देऊ शकलो असतो किंवा अभ्यास केला असता त्या पण पास झालो असतो. पण सुरुवातीपासून एक कॉलेजपासून स्वप्न होतं की PSI व्हावं. आता मला कंटिन्यू महाराष्ट्राचे DGP जे आहे, 3 DGPंचे नाव सांगा. रेशमी शुक्लापासून यापूर्वीचे. रश्मी शुक्ला आहे. त्याच्यानंतर याच्या अगोदर श्रीमान रणजित सेठ सर होते, आणि त्याच्या अगोदर सर. बरं, 2019 ते 2024 पर्यंतच्या गृहमंत्र्यांची नावं सांगा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सॉरी सर, देशमुख सर होते, जे आपले विदर्भाचे होते. मला नक्की नाव नाही आठवलं त्यांचं. आडनाव देशमुख आहे. त्याच्यानंतर आपलं देवेंद्र फडणवीस आता सध्या आहे. बरं, राज्य गृहमंत्री कोण कोण होते? राज्य गृहमंत्री शंभूराजे देसाई होते सर. त्यांच्या सरकारमध्ये नागियामध्ये आताचे नाही सर. आताचे नाही. आताचे नाही, पण अगोदर त्यांच्याकडे चार्ज होते सर. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं का, तो शंभूराजे देसाई गृहराज्यमंत्री होते सर. तुम्हाला PSI पदाचं एवढं क्रेज का? त्याचं कारण सांगा. PSI जे पद आहे सर, याची ड्युटी आहे, जे ग्राउंड लेवलवर काम करायला मिळतं. त्याच्यानंतर सहकाऱ्यांसोबत काम करायला मिळतं, टीमवर्कनं काम करायला मिळतं, आणि जनतेशी म्हणजे जनतेशी डायरेक्ट नाव जोडलेली या पदाची. ठीक आहे, आता मी फीडबॅक देतो. बेस्ट. थँक्यू सर. या माहिती सर.